सो हाय गाईस, तर स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण रील शूट करायला आलो आहे आणि वैभव आला आहे. वैभव कुठे आहे काय माहीत. परत आपल्याला केस कापायला पण जायचं आहे. तर ब्लॉग बघत राहा पूर्ण, बघू काय काय होतं ब्लॉगमध्ये. सो आहे आता वैभव शेट आलेलं आहे. गाईज न्यू रील शूट करायला आलो. आजचा काय कॉन्टेंट, ओजीवाला कॉन्टेंट आहे. ओजीवाला आम्ही सध्या जरा दोघं लय व्हायरल चाललो. मिलियन्समध्ये झालं आहे काय. मिलियन्समध्ये खेळतोय आम्ही, मिलियन्समध्ये. आज फिर से एक व्हिडिओ शूट होईल खतरनाकवाला. तू गावाला का झाला? अरे मावशीची शाळा आहे ना आमच्या, तर तिकडे दिंडी येते, हां, पालखी येते नाही का. तर 2 रात्री इथे सर्व कुठली पालखी? पंढर. काय बोलतो? ज्ञानोबा माऊली तुकाराम. गाईज रामकृष्ण हरी. गाईज रामकृष्ण हरी. आता जाईन आणि 19ला येईल मग डायरेक्ट रात्री. आपण पण जाणार. सेटअप झालेला आहे आणि भेटतो तुम्हाला रील काढल्यानंतर. माझी आवडणारे मंग्याची बायको. बघू असं दिसतंय. नाही येत रे मला. फेसच ट्रॅक करत वाढू थांब. बाबा येतं का बाबा? काहीच आहे बघा, मी 60 वर्षाचं झालं की असं दिसणार. घंटा त्याच्यापेक्षा स्मार्ट डिझाईन बोलतो. तर काय आता चाललोय मी केस कापायला. रील काढून झाली आणि वैभव पण गेला आता कामाला. तर आता सलूनमध्ये चाललो आहे आणि बघू आता कुठच्या हेअरकट करायचं, तिकडे जाऊन डिसाईड करतो. हा कडा मारतो कसं आहे, ओजी कट आहे ना एकदम. तर काहीच आता आम्ही स्काय सलूनला पोचलेलो आहे, आपली नेहमीची जागा केस कापायला. तर गर्दी नसली तर चांगलं होईल, कारण आज आपल्याला जायचं आहे गावी. तर एकदम स्मार्टवाला लुक मागतो आता. बिफोर लुक बघू शकता. असाच कट मारणार भाई 100%. सो काही हेअरकट झाला आता. या बाईने केलं हेअरकट आपला. चल बाई. हो काय व्हिडिओ ना. काही आम्ही निघत होतो आणि पाऊस आला आता, बघू शकता तुम्ही. पण तरी पण थोडा थोडा तोपर्यंत पोचतो, नाही तर जोरात आला का अटकून राहू. काही आता आंघोळ विंघोळ करून रेडी झालो आहे आणि वैभव कामाला गेला नाही वाटतं, परत आला स्टेशनवरून. काय माहीत काय आला, आता समजेल आपल्याला. घरी येतोय तो. तर काय आता आम्ही रील काढतोय आणि वैभव का नाही गेला सांग. जाऊ, मी यांना सगळ्यांना सांगितलं चाललंय म्हणून व्हिडिओ नाही काढला. काय भाई, आम्ही जॉबला गेलेलो. मी स्टेशनपर्यंत गेलो, मग पप्पांनी फोन लावला मला, बोलतात आज काम नाही. असं तर संध्याकाळी आहे. आम्ही रिटर्न फेरी मारली त्याच रिक्षामध्ये. प्रणयला फोन केला, बोललो काय रील बिल काढायची असेल तर पटकन सांगा, मी घरी आहे. समजलं स्टोरी. आमची चिल्लर पार्टी बघ कशी करते. इथं इथं आहे बाबू. ॲटिट्यूड. सो गाईस, तर आता मी जिमला चाललो आहे आणि वर्कआउट आज चेस्ट आणि ट्रायसेप आहे. तर बघूया आज. सो काय जिममधून आलो आहे आता आणि काही जास्त दाखवू नाही शकलो, गर्दी होती जिममध्ये. आणि आता आम्ही निघतो आहे गावी जायला आणि आता जस्ट खाल्लं आहे आणि आता ट्रेन आहे. 10च्या आधी निघायचं आहे आम्हाला. 9 वाजलेत. ती 35-36 लोक आहेत, सगळे रिलेटिव्ह म्हणजे एकाच डब्यामध्ये ट्रेनच्या. ब्लॉग बनवता आला, पॉसिबल झालं तर मी ब्लॉग टाकेन तो पण. गाईस चपात्या बघू शकता, किती चपात्या घेतल्या. किती आहे त्या? ह्या चपात्या 40 आहे आणि ह्या भाकरी आहेत तांदळाच्या. किती? 30. 40 भाकरी 40 चपात्या. 80 टोटल. 80 गाईस सुकट बघू शकता.
एवढी सुकट गेली. आता एवढं सगळं घेऊन जाणार आहे ट्रेनमध्ये खायला. आणि बाकी चिकन आजी आणणार आहे. हां बाकीच्यांनी पण काय काय बनवलं आहे बघू आता. तुला घरी नाही जायचं का? हां अरे तेरी बहन आई देख, हम गाँव जा रहे हैं, अभी गाँव जा रहे हैं हम. कौन है? हम गाँव जा रहे हैं अभी, गाँव जा रहे हैं हम. हाँ